सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी इथे ये-जा करण्यासाठी नदीवरती पूल नसल्याने नागरिक करत आहे 30 वर्षापासून जीवघेणा प्रवास। सदरील बाबीकडे कोण लक्ष देणार, नागरिकांना पडला प्रश्न। आज दिनांक 8 ऑगस्ट दुपारी 3:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी इथे विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांचेच जीवघेणा प्रवास चालू आहे। नितीन गडकरी पूल बांधून देतील का, असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे। सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे नागरिक गेल्या 30 वर्षापासून दररोज जीवघेणा प्रवास घालून नदीपात्रातून प्रवास करण्यास भाग पाडले जात आहेत। यात शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक सर्वांना शैक्षणिक, शेती, बाजारपेठ किंवा कामासाठी नदी ओलांडावी लागते। मात्र पूल नसल्याने पावसाळ्यात ही नदी मृत्यूचा सापळा ठरते। स्थानिक नागरिक सांगतात की पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर आम्ही गावाबाहेर पडू शकत नाही। आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांमध्ये पोहोचणे अवघड होते। मुलांच्या शिक्षणासाठी तर दररोजच भीतीचे प्रवास करावा लागतो। गावातील ही स्थिती नवीन नसून तब्बल 25 वर्षापासून असलेले आमदार अब्दुल सत्तार व तसेच 20 वर्षापासून या जागेवरती निवडून आलेले खासदार रावसाहेब दानवे तसेच नव्याने काँग्रेसचे झालेले खासदार कल्याण काळे यानंतर इथूनच येणारे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोठे यासारखी मोठी मंडळी या गावातून मतदान घेऊन राजकारणात आहे। मात्र सदरील राजकारणी या बाबीकडे लक्ष देतील का, असा प्रश्न या गावकऱ्यांकडे पडला आहे। सदरील गावकऱ्यांनी नितीन गडकरी यांना सदरील या बाबीकडे लक्ष देऊन व आमच्या गावाला पूल बनवून द्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आज माध्यमांकडे सदरील बाबीकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय मंत्री व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना थेट आवाहन केले आहे। आमच्या गावाच्या ये-जा करण्यासाठी तातडीने पूल बांधून द्या, या 30 वर्षाचा जीवघेणा प्रवास थांबवा। बोरगाव कासारी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नसल्याने लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे। प्रश्न असा आहे की या मागणीवर आता तरी शासन आणि प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे। या गावाची अडचण अशी आहे की गावाचं नाव आहे बोरगाव कासारी, तालुका सिल्लोड। या गावाचं म्हणजे साधारणतः 20 वर्षापासून एकच अडचण आहे, ती म्हणजे हा पूर्णा नदीवरचा पूल। साधारणतः 20 वर्षापासून ह्या पुलाचं उद्घाटन झालं होतं, परंतु आज या घडीला सुद्धा हा पूल अपूर्ण आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने त्याचं काम अपूर्ण केलेलं आहे। या पुलामुळं अक्षरशः बोरगाव कासाऱ्याची प्रगती रखडलेली आहे। यामध्ये आमच्या गावाची लोकसंख्या साधारणतः 4000 ते 5000 लोकसंख्या आहे। गावामध्ये शाळा आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये पुलाचं काम अपूर्ण असल्या कारणाने आमच्या गावामध्ये शिक्षक वर्ग किंवा इतर कोणतेही अधिकारी आमच्या गावात येण्यास टाळतात। म्हणजे हा पूल आमच्या गावाला एक लागलेला एक कलंक आहे। म्हणजे साधारणतः 20 वर्षापासून हा गाव आमचा रखडलेला आहे। यामध्ये आमचा शेतमजूर वर्ग असो किंवा आमचे विद्यार्थी जीवनातले विद्यार्थी असो किंवा आमचे इतर हॉस्पिटलचे कामं किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची एकदम या पुलामुळे दुरवस्था होत आहे। साधारणतः आम्हाला पर्यायी मार्ग आहे, साधारणतः निल्लोड हा पर्यायी मार्ग आहे, परंतु त्या रस्त्याची सुद्धा एकदम विद्रुपीकरण झालेलं आहे आणि बोरगाव कासारीची जनता म्हणजे एकदम त्रस्त झालेली आहे। कारण फक्त एकच निर्माण होतो की हा पूल म्हणजे आमच्या गावाला एक लागलेला एक शाप आहे। याची व्यवस्था नाही, काही नाही। कसं आहे, लेकराची दैन होती, आमची दैन होती जायच्या वेळेस। किती दिवसापासून येतात तुम्ही? आता किती दिवसापासून जातो आम्ही, 20-25 वर्षापासून। दर पावसाळ्याला असंच होतं दर पावसाळ्याला। एखादं कोणी आजारी असलं कसं करायचं, काय करायचं, त्याचं कसं नेतात मग त्याला? मग असं तिकून जावं लागतं, काही इकडून यावं लागतं। अच्छा, 25 किलोमीटरचा फेरा मारून यावं लागतं। त्यात डिलिव्हरी पेशंट जर असलं तर कसं कशी अवस्था करावी, त्याला कसं न्यायचं? तुमचं नाव? याच याच गावचं?